रामविजय कथाचा अध्याय 4. अजन्माजन्माला आला. कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी यांना गर्भ राहिले व हळूहळू शुक्ल पक्षाच्या चंद्राप्रमाणे ते वाढू लागले. दशरथ राजा फार आनंदात होता. आपली उत्कंठाही तो लपू शकत नव्हता. वसिष्ठ मुनी त्याला म्हणाले, राजा, स्त्रियांना गरोदरपणी डोळे लागतात. ते त्यांना विचारावे, ते पुरवावे. त्यामुळे गर्भातील जीवाला समाधान मिळते. धर्मशास्त्राप्रमाणे ते करावेसे आहे. तू तिन्ही राण्यांना डोळे विचार व ते पूर्ण कर. राजा त्यांच्या सांगण्याप्रमाणे प्रथम कैकेयीच्या महालात गेला. तिथे कैकेयी मंचकावर पोहडली होती. राजा आला तरी ती उठली नाही. पतीची मर्यादा तिने ठेवली नाही. पायास उशिरा देण्यावरून ती रुसली होती. म्हणून राजा प्रथम तिच्याकडे गेला होता. तो प्रेमाने तिला डोहाळे विचारू लागला. तेव्हा ती फणकारपणे म्हणाली, तुम्ही कसले माझे डोहाळे पुरवणार? माझ्या मनात काय आहे ते पुरे कराल असे कोणीच दिसत नाही मला. दशरथ म्हणाले, असे काय करतेस प्रिये? मी तुझ्यासाठी प्राणही वेचीन, मग डोहाळे पुरवीन, यात काय विषय? मग ती म्हणाली, नाथ, मला असे फार वाटते की कौसल्याच्या व सुमित्रेच्या मुलांना वनवासात पाठवावे, अगदी त्यांचे तोंड सुद्धा पाहू नये. तुम्ही, मी आणि आपला मुलगा असे इथे राहायचे. आपले सुख व त्या मुलांच्या दृष्टीच पडू नये. तुम्ही माझ्या मुलाला राज्य द्यावे. मला तुम्ही दोष दिला तरी द्या, मी दोष पत्करीन. लोकांनाही माझी निंदा केली तरी चालेल, पण मला असेच वाटते. दशरथाने हे सर्व ऐकले आणि आपल्या हृदयात खोल सुरी खुपसली असे त्याला वाटले. त्याला श्रावणाच्या आईबाबांनी दिलेला शाप आठवला. भविष्यात असेच होणार हे कळून त्याचा थरकाप झाला. तिला राजाने काहीच उत्तर दिले नाही. तो पाहू पाहू असे म्हणत तेथून दुःखाने निघाला व सुमित्रेच्या महालात गेला. सुमित्रा नावाप्रमाणेच फार प्रेमळ होती. पतीला ती देवताच मानत होती. राजा येताच ती लगबगीने समोर आली व तिने आदराने त्याचे पूजन केले. राजाने प्रेमाने तिला डोळे विचारले. तेव्हा ती म्हणाली, नाथ, मला काय वाटते आहे सांगू? मला पुत्र होणार आहे. तो ज्येष्ठ कौशल्या राणीला होणाऱ्या मुलाचा सेवक व्हावा, भक्त व्हावा असे वाटते. मला त्रिभुवनाचे राज्य नको, मुक्ती नको. कौशल्याचा पुत्र म्हणून जो परमात्मा येणार आहे त्याच्या सेवेपुढे इतर सारे काही व्यर्थ आहे असे मला वाटते. हे उत्तर ऐकून राजाला वाटले, आपल्या कर्णात कोणी अमृतच ओतत आहे. त्याला फार आनंद झाला. मग तो तिला आश्वासन देऊन कौशल्याच्या महालात गेला. द्वारावरील दासींनी राजा येतो आहे असे पाहून आत जाऊन पाहिले. तो कौशल्या समाधीत होती. राजाला त्यांनी तसे सांगितले. राजा आत गेला. त्याने पाहिले तो राणी देहभानावर नाही, ती देहभानावर यावी म्हणून राजाने म्हटले. ऋषींनी व देवांनी सांगितले की हिच्या ठाई श्रीराम रूपाने आधी पुरुष नारायण अवतार घेणार आहे. म्हणून मी डोहाळे विचारण्यासाठी आलो, तर ही देहभानावरच नाही. रामाचे नाव ऐकताच कौशल्या एकदम जागृत झाली. राजा म्हणाला, प्रिये, तुला बरे वाटते ना? तुला काय हवे? तुला काय आवडते? तुझे डोहाळे पुरावे म्हणून मी तू विचारण्यासाठी आलो आहे. तेव्हा कौशल्या एकदम वीरश्री चढून म्हणाली, मी कोण आहे ठाऊक आहे? राजा म्हणाला, कौशल्ये, तुला भूतबाधा झाले की काय? भानावर ये. ती म्हणाली, मी राम आहे, सर्व गुणाहून वेगळा आहे. मी जगत आत्मा आहे. मी जीव शिव भेदांपलीकडे आहे. द्वैत अद्वैत यांपेक्षा मी वेगळा आहे. मी सर्व साक्षी अलक्ष व मी अचिंत्य आहे. मला भानावर ये काय म्हणता? राजाने विचारले. अगं कौशल्ये, पेटीत घालून रावणाने तुला पळवून नेले ते तुला आठवते का? असे त्याने विचारले. मात्र ती लगेच हातावरे करून बोलू लागली, आणा आणा, धनुष्यबाण आणा. कुठे आहे तो रावण? त्याची 10 मस्तके तोडून टाकीन, ताटका मारीन, ऋषींचे यज्ञ पूर्ण करीन. विश्वामित्र कुठे आहात? माझे गुरु, मी शिवाचे धनुष्य मोडून टाकीन. माझी ज्ञानशक्ती सीता मी घेऊन येणार. तो परशुराम, त्याचा अवतार संपला, त्याचे तेज मी घेणार. अहो, मी बापाचे वचन पाळीन. अरण्यात जाईन, घर दूषण राक्षसांना मारीन. वानरांकडून लंका उलटा पालटा करीन. माझा मारुती लंका जाळणार. आम्ही पाषाणाचा सेतू बांधणार. लंकेवर स्वारी करणार. रावणाला मारणार. बिभीषण माझा सखा, त्याला लंकेचे राज्य देईन. माझी सीता परत आणीन. कुंभकर्णाला मारणार आणि मी देवांना रावणांच्या बंदीतून सोडवणार. मी अयोध्येत राज्य करीन की प्रजा अत्यंत सुखी होईल. असे ती सगळे बडबडू लागली. तेव्हा राजाने वशिष्ठांना बोलावून आणले. कौशल्याची अवस्था तरी काय याचा त्याला अंदाज येईना. वशिष्ठ आले. त्यांनी पाहिले तो त्यांना कौशल्याच्या अंतरंगात सर्व व्यापून धनुर्धारी राम दिसले. त्या क्षणीच वशिष्ठांचीही समाधी लागली. कौशल्यात तटस्थ, वशिष्ठही ध्यानस्थ. राजाला वाटले, हे काहीतरी आहे. मी श्रावणाचा घात केला म्हणून माझे गुरु व माझी पत्नी देहभान विसरून गेली की काय? हाय हाय, या दोघांना भूत लागले की काय? तो फारच चिंता करू लागला. तेवढ्यात वशिष्ठ भानावर आले. राजांनी त्यांचे पाय धरले. राजाला ते म्हणाले, चिंता करू नको राजा. विष्णू 4 अंशांनी तुझ्या 3 राण्यांच्या ठाई अवतार घेणार आहे. शंख, चक्र, शेष व नारायण हे 4 पुत्रांच्या रूपाने येणार. आनंदी आनंद होणार आहे. चैत्र मासात पुष्य नक्षत्रावर नवमीला मध्यान्हकाळी कौशल्या प्रसूती होईल. तिचा पुत्र भगवान विष्णूच असेल. तो काय काय करेल त्याचे डोहाळे कौशल्याला होत आहेत. हे ऐकून राजाला फार आनंद झाला.
देवानी खरी होणार याची खात्री वाटून तो निश्चिंत झाला. पुढे चैत्र महिना खात्री वाटून तो निश्चिंत झाला. पुढे चैत्र महिना आला. पुष्य नक्षत्र शुद्ध नवमी मध्यान्ही सूर्य माथ्यावर आलेला. कौसल्याच्या कुशीत अजन्म कालातीत व परब्रह्मरूप श्रीराम रालरूप घेऊन अवतरले. क्षीरसागर सोडून नारायण अयोध्येत आले. ज्याला जन्म नाही तो जन्माला आला. देव जय जयकार करू लागले. आता राक्षसांचा संहार होणार असे ते म्हणू लागले. आकाशात विमानांची दाटी झाली. दुदुंबी वाजू लागला. पुष्पवृष्टीने अयोध्या भरून गेली. सुगंध आकाशात गेला आणि तेज पृथ्वीवर आले. त्यावेळी प्रथम कौसल्याला नारायणाने 8 वर्षाच्या सुंदर युवक स्वरूपात दर्शन दिले. त्याच्या तेजाने मंदिर भरून गेले. लक्ष्मी त्याच्या चरणाशी नम्र झाली होती. सूर्य चंद्र त्यांच्या पुढे फिके पडत होते. त्यांच्या पायावर ध्वज अंकुश वर्ज पद्म चक्र इत्यादी शुभ लक्षणे दिसत होती. त्यांचे तळवे घोटे इंद्रनील मण्यासारखे दिसत होते. पदतले आरक्त होती. सरस्वती त्यांच्या पाया पडत होती. गंगा त्यांच्या चरणात वाकी होऊन राहिली होती. मांड्याची यमुना नदीने आश्रय घेतला होता. त्यांचे चरण हेच प्रयाग तीर्थ होते. त्याचे सर्व शरीरच अनुपम होते. प्रयाग तीर्थाला जायला कष्ट पडतात, पण हा प्रयाग रूप नारायण भक्ताच्या ध्यानात अवचित येतो. त्याची नुपुरे वाकी तो डर हे असुरांना धमक्या देण्यासाठी जणू काही गरजत होते. पोटऱ्या अशा दिसत होत्या की आकाश गाळून त्या ओतल्या की काय असे वाटत होते. पितांबर तर इतका झगमगत होता. शस्त्रविजा कडाडल्या की काय असे वाटत होते. त्यावर मेखली होती. मेखलेवर महातेजस्वी मणी होते. ते पाहून असे वाटत होते की इतके सूर्य आपली उष्णता विसरून रामाच्या सेवेला आले की काय. श्रुतीचे शब्द घागऱ्यात घेऊन किनकिन करीत होते. त्यांची सिंहकटी पाहून सिंहासन सुद्धा लाजल्यासारखे वाटत होते. नाभिस्थान गंभीर होते व पोटावर सत्व रज व तम या तिन्ही गुणांच्या 3 वळ्या पडल्या होत्या. कौस्तुभ मणी तर सूर्यापेक्षा तेजस्वी दिसत होता. मुक्ताहारात मणी होते ते म्हणजे नक्षत्रे दौऱ्यात ओवली की काय असे दिसत होती. रामाच्या नीलवर्ण शरीरामुळे त्याचा रंगही नीलवर्ण दिसत होता. वैजंती माळ तर मेघावरील विजेसारखी दिसत होती. त्याचे वक्षस्थळ जणू काही अनंत भक्तांना हृदयात स्थान दिल्यामुळे रुद्र झाले होते. 4 हातात शंख चक्र धनुष्य बाण होते. सुवर्णाची भूषणे 4 हातांवर होती. त्यांची प्रभाव भोवती पसरली होती. रुद्रा तर कोटी मदनांपेक्षा सुंदर दिसत होती. शंखरासारखा कंठ सुकुमार सरळ नाक विद्रुम वर्णाचा अधर हसतमुख शुभ्र दंतपंक्ती आकरण नेत्र विशद अशा अभिवया आनंदाच्या सरोवरात कमळे फुलावी तसे डोळे त्रैलोक्याचा आनंद मिळून सर्व वदन ओतले असावे असा सुंदर कपोल भाग मकराकार कुंडले कानात घातली होती. ती पाहून असे वाटत होते की हे सूर्य व चंद्रच आहेत की बृहस्पती आणि भृगु पुत्र आहेत की पूर्व उत्तर मीमांसा आहेत. निलगिरावर सुवर्णाची नदी असावी असा तिलक त्यांच्या भाल प्रदेशावर रेखांकित केलेला होता. द्वाग्नीचा कल्लोळ उठावा तसे उत्तरीय वस्त्र रुळत होते. नीलवर्ण नभासारखी त्याची सुकुमार तनू दिसत होती. ती साकार की निराकार ते ठरविताच येत नव्हती. त्या तेजोमय भगवान विष्णूचे दर्शन होताच कौसल्याने त्याची स्तुती केली व म्हटले, भगवंता आता तू मनमोहन असे बालरूप हो आणि कौसल्याचा बाळ म्हणून लोक तुला ओळखतील असा हो. तेव्हा हसून तो भगवान बालरूप होऊन कौसल्याच्या अंकावर विराजमान झाला. सर्वत्र रामजन्मांची वार्ता त्यावेळी पसरली. जन्मतच सर्व उत्तम लक्षणे त्या बालकाने धारण केली होती आणि आपल्या पायाचा अंगठा तो हाताने धरून तोंडात घालीत होता. भक्त नेहमी म्हणतात की प्रभुचरणाची गोडी अवीट आहे. तेव्हा खरेच ती गोडी अवीट आहे का ते जणू पाहत होता. त्यावेळी दुदुंबीचा नाद देवांच्या जयजयकारांचा ध्वनी पटहत ध्वनी पुरजनांच्या अभिनंदनाचा घोष सर्वांचा हर्ष व ध्वनी व पक्ष्यांचा मधुर कुजनाद यांचे अंतरिक्ष दुमदुमून गेले. ब्राह्मणांचे समुद्राया राजप्रसादाकडे जमले. सुवासिनी मंगलरात्या येऊन कौसल्याच्या मंदिराकडे धावल्या. याचकांना उदार हस्ते दशरथाने मंत्र्यांकडून दाने देविली. कोणाला किती हवे असेल तेवढे सुवर्ण दिले. ब्राह्मणांना समागमी देऊन दशरथ स्नानांदी वाटपून पुत्रमुख पाहण्यासाठी कौसल्याच्या मंदिरात गेला. तिथे त्याने बाळमुखाचे आनंदाने दर्शन घेतले. त्याच्या मुखात मध साठविला. नंतर जातक कर्म करून ब्राह्मणांना गोंदाने दिली. कौसल्या रत्नजडीत सिंहासनावर बसली. दासी चौऱ्या ढाळीत होत्या. मांडीवर ब्रह्मांड नायक रामचंद्र पाहुडलेला होता. विद्वान ब्राह्मण व शेकडो स्त्रिया तिच्या भोवती दाटीने उभ्या होत्या. महामाया आदिशक्तीची भोवती असंख्य शक्ती असाव्या अशा त्या शोभत होत्या. वशिष्ठ गुरु पुढे झाले.
बालमुख पाहून त्यांनी त्याचे भविष्य वर्तवले. पुढे काय काय घटना घडणार ते त्यांनी सांगितले. ते सांगत असता बालरामचंद्र वसिष्ठाकडे पाहून खुदकन हसत होता. त्यानंतर लगेच वार्ता आली की सुमित्रा निद्रिस्त असताना तिला पुत्र झाला. दशरथ लगबगीने अनेक ब्राह्मणांसह तिकडे गेला. सुमित्रेच्या मुलांचे सर्वजण कौतुक करू लागले. आनंदावर आनंदाचा रंग चढला होता. त्यानंतर पुन्हा अशी वार्ता आली की कैकेयीला 2 पुत्रे झाले असून ती ग्लानी येऊन झोपली आहे. महाराज तिकडे चला. हे वृत्त ऐकताच कैकेयीच्या मंदिराकडे राजा गेला. कैकेयीला कशाचे भान नव्हते. दासीने तिला हळूहळू उपचाराने जागी केली व दोन्ही पुत्रांचा जन्म झालेला पाहून ती सुखाने भरते येऊन पुन्हा नेणिवेत गेली. 12 दिवस अयोध्येत आनंदाचा मोठा धूमधाम चालली होती. स्वर्ग तर अयोध्या नगरीतच हवापालट करण्यासाठी येऊन राहिला होता. वसंत ऋतूचे सारे वैभव एकवटून सरयू नदीच्या दोन्ही तीरावरून वसलेल्या त्या रविवंशाच्या राजधानीत विराजित होते. कौसल्याला आनंदाने गगन ठेंगणे वाटत होते. तिच्या पुत्राचे नाव रामचंद्र असे ठेवले. कैकेयीच्या पुत्राची नावे भरत, शत्रुघ्न अशी ठेवली आणि सुमित्रेच्या पुत्राचे नाव लक्ष्मण असे ठेवले. वसिष्ठांनी मुलांच्या जन्मानंतर 13व्या दिवशी प्रत्येकाचे असे नामकरण केले. त्यावेळी सर्व नगरी आनंदाने फुलून गेली होती. या चारही दशरथरथीचे चरित्र ऐकून सर्व पापे दूर पळतील. श्रोतेजनो हो, श्रीरामकथा हे मानस सरोवर आहे. तुम्ही हंसरूपाने त्यातील साहित्यरूपी मोत्यांचे सेवन करा. तुम्ही देव होऊन रामकथारूपी अमृत प्राशन करा.